श्री स्वामी समर्थ. तर मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला स्वामींच्या सेवेचं महत्त्व, त्यांचे अनुभव सांगत असते. कारण मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करावी, स्वामी मार्गात यावं, तुमच्या आयुष्यातील दुःख व संकट यांचा नाश व्हावा. पण आजचा जो व्हिडिओ आहे, आता मी जो व्हिडिओ बनवत आहे, तो असा आहे की आपल्या स्वामी सेवा मार्गातील सगळ्यात मोठा प्रश्न आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे की खूप लोकांचं असं मत आहे की स्वामींची सेवा सुरू केली आणि आयुष्यात जी संकटे आणि त्रास होती, ह्यांचा त्रास आणि वेदना खूप जास्त प्रमाणात वाढल्या. संकटे आणि त्रास हा खूप जास्त प्रमाणात वाढला. तर असं सर्व सेवेकरीच म्हणत नाहीत, तर मी स्वतःही माझा हा पर्सनली अनुभव आहे की स्वामी सेवा मार्गात मी नवीन आले आणि मला खूप त्रास झाला. मी स्वतःही ह्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तर खूप लोकांचं असं मत असतं की स्वामी सेवा मार्गामध्ये आल्यावरती खूप संकट आणि त्रास वाढतात, त्यांच्या वेदना खूप वाढतात आणि खूप त्रास व्हायलाही सुरुवात होतं, असं लोक बोलतात आणि खूप लोक सेवा सोडूनही देतात. तर आज याच विषयावरती मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे आणि ही माहिती तुम्ही खरंच सर्वांनी ऐकावी अशी माझी विनंती आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐका, म्हणजे स्वामी सेवा मार्गाचं जे एक एक ध्येय आहे की स्वामी सेवे मार्गामध्ये लोकांना आणून यामधून दुःखामधून, संकटामधून, त्रासामधून कसं दुःखातून बाहेर काढलं जातं आणि कसं स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतात, हे मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. स्वामी सेवा मार्गाचा एकच उद्देश आहे की स्वामी सेवेकरांना दुःखातून, त्रासातून व संकटातून बाहेर काढणे. तर आज मी याच सगळ्यात मोठ्या विषयावरती आज तुम्हा सगळ्यांच्या बरोबर बोलणार आहे आणि तुम्हा सर्वांना मी नेहमीच विनंती करत असते की स्वामींची सेवा करा. तुम्ही म्हणाल की तुम्ही स्वतःच सांगता की स्वामींच्या सेवा मार्गामध्ये आल्यानंतर खूप त्रास होतो. तर का होतो, कसा होतो, त्यानंतर येणारं जे वैभव, ऐश्वर्य, सुख, समाधान हे कुठून येतं, कसं येतं, हे सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही माझा सगळा पूर्ण व्हिडिओ अगदी स्किप न करता तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला स्वामी सेवा मार्गाचं महत्त्व सगळं काही तुम्हाला समजेल आणि मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत, अगदी सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की तुम्हा सर्वांना माझं काय मत आहे स्वामी सेवा मार्गाविषयी हे अगदी सरळ आणि सहजपणे समजेल. तर आपल्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की तेव्हा आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो. तर अशा वेळी अनेक लोक काय करतात, तर कोणत्याही प्रकारचा काहीही जास्त विचार न करता कोणताही निर्णय अगदी पटकन घेऊन टाकतात. तर हे अगदीच साफ चुकीचं आहे. आपल्या आयुष्यात जर कोणता निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर त्या निर्णयाच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही परिणामांचा विचार करायचा असतो. की जर एखाद्या गोष्टीचा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर ह्याचा जर आपण निर्णय हा असा घेतला तर त्याचं काय होईल आणि नाही असा घेतला तर काय होईल, म्हणजे त्याच्यातून वाईट काय होणार, पुढं झालं तर वाईट झालं तर काय होईल आणि चांगलं झालं तर काय होईल, या गोष्टींचा विचार करायचा असतो आणि मगच आपण निर्णय घ्यायचा असतो. आणि पूर्णपणे विचार करून घेतलेला निर्णय हा कधीच चुकत नसतो. त्यामुळे पुढे जाऊन काय होणार याचा अगोदरच विचार करा आणि मगच आयुष्यातील छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्टीचा निर्णय हा अगदी तुम्ही सहजपणे घेऊ शकाल आणि तो निर्णय तुम्हाला पुढे जाऊन घातकही ठरणार नाही. असाच हाही तुमच्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय आहे की तुम्हाला स्वामी सेवेकरी बनायचे आहे की नाही, तुम्हाला स्वामींची सेवा अखंड करायची आहे की नाही. कारण खूप लोक असे आहेत जे स्वामींचे अनुभव ऐकून स्वामींच्या मार्गामध्ये येतात, स्वामींच्या मठामध्ये जायला सुरुवात करतात आणि स्वामी सेवा केल्यावर अगदी थोडा जरी त्रास झाला तरी त्यांना असे वाटते की हे सहन होत नाही, हा खूप त्रास आहे, स्वामींची सेवा मार्ग म्हणजे खूप चांगला मार्ग आहे, तरीही या मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला त्रास होतो, म्हणजे इथेच काहीतरी प्रॉब्लेम आहे, स्वामी त्रास देतात, असं काहीतरी वाईट समज करून घेऊन, चुकीचा समज करून घेऊन स्वामी सेवा मार्गातून बाहेर पडतात, स्वामींच्या सेवेचा मार्ग ते सोडून देतात आणि ते लोक आयुष्यात तिथेच हरल्यासारखे असतात. पण त्यांना याची जाणीव नसते, त्यांना याची माहिती नसते. तर स्वामी सेवा मार्ग हा असा एक मार्ग आहे जो आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी उभा केलेला आहे. त्याचे नाव आहे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग. माऊली या दिंडोरी प्रणीत मार्गातून स्वामींचा व स्वामींच्या सेवेचा प्रचार व प्रसार करत असतात. स्वतः माऊली सेवेकरांना स्वामींची महती पटवून सांगतात. सेवा मार्गातील विविध संकटावरील सेवा सांगत असतात, ज्या केल्यावर सेवेकरी संकटमुक्त व त्रासातून मुक्त होतो. तर खरंच सांगायचं झालं तर जो व्यक्ती अगदी नवीनच स्वामींची सेवा करायला लागतो किंवा स्वामी सेवा मार्गामध्ये येतो, त्याला खरंच उलट व्हायला लागते. म्हणजे सेवा करूनही त्रास कमी व्हायला पाहिजे, तो अगदी वाढायला सुरुवात होतो. आयुष्यातील संकटे, त्रास हे कमी होण्याच्या उलट अगदी वाढतच जातात.
हा माझा स्वतःचाही अनुभव आहे बरं का. यातून मीही काही चुकलेली नाही. मी खूप लोकांकडूनही ऐकलेलं आहे. पण यामुळे काय होते, तर नवीन लोक जे सेवेत येतात, त्यांना त्रास झाला तर त्यातील खूप लोक सेवा मार्गातून बाहेर पडतात. पण हे साफ चुकीचं आहे. मी स्वतः 6 ते 7 वर्ष झाली स्वामींची सेवा करते, पण मी कधीच असं केलं नाही. मी स्वतः सेवा करून अनेक संकटं, अनेक गोष्टी, अनेक त्रास मी स्वतः झेललेले आहेत. तरीही मी स्वामींची सेवा सोडण्याचा कधीही विचार केला नाही. जर टिकले तरी तुमची आणि गेले तरी फक्त तुमची, असं बनून मी राहिले आणि असं बनून जो राहील तोच स्वामींचा खरा सेवेकरी असतो. म्हणून मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत असते, स्वामींची सेवा कधी नाही करायची असा विचार करू नका. करायला सुरुवात केली, त्रास झाला तर कधी मध्ये सोडू नका. जो व्यक्ती महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो आणि मध्येच सेवा सोडून देतो, सेवा मार्ग त्रास झाल्यानंतर सोडून देतो, तो आयुष्यात पूर्णपणे हरल्यासारखा असतो. कारण स्वामींची सेवा मार्ग सोडल्यानंतर त्याला आयुष्यामध्ये संकटमुक्त होण्यासाठी ह्या दुनियेत कुठंही मार्ग त्याला सापडत नाही. तर आपण नवीनच स्वामी सेवा मार्गाला लागतो, तेव्हा आपण स्वामींच्या ग्रंथांचे वाचन, पठण करायला सुरुवात करतो. स्वामी सेवा केंद्रामध्ये जायला सुरुवात करतो. तेव्हा आपण स्वामींच्या केंद्रात जाऊन नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, दक्षिणा, फूल घेऊन महाराजांपुढे उभे राहतो आणि आपल्याला जे हवं आपण त्यांना मागत असतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला स्वामींची सेवा करतो आपण, म्हणजे स्वामींना आपण जे मागेल ते स्वामी आपल्याला देणारच. तर हे चुकीचं आहे. एक तर तुम्ही स्वामी मार्गात आल्यावर तुम्हाला सेवेकरी म्हणून एक्सेप्ट करायचं की नाही हेही स्वामी ठरवतात. तेही तुमच्या अगदी पूर्वकर्मावरून व प्रारब्धावरून महाराज ठरवत असतात की ते तुम्हाला स्वामी सेवेकरी म्हणून मान्य करणार की नाही, आणि तुम्हाला काय द्यायचं काय नाही आयुष्यात हेही स्वामीच ठरवत असतात. तर स्वामी म्हणजे तसं म्हणावं तर ती सेवेकऱ्यांची आईच आहे बरं का. जसं आईला माहीत असते आपल्या लेकरासाठी काय चांगले काय वाईट, आई जे चांगलं असेल तेच आपल्या बाळाला देते, जे चांगलं नाही ते आपल्या बाळाला कधीच देत नाही. मग त्याने कितीही हट्ट करो, अगदी रडत बसलं तरीही चालेल. तसंच आपल्या स्वामी माऊलीचं आहे. आपल्या सेवेकऱ्याला आयुष्यात भविष्यात पुढे जाऊन ती गोष्ट किती चांगली आहे किती वाईट आहे हे महाराजांना सगळं काही माहीत असतं. आजचा दिवस आपल्याला समजतो, भिंतीच्या अलीकडचं आपल्याला समजतं, पण पुढच्या भविष्यातील दिवस महाराजांना कळतात. भिंतीच्या पलीकडील काय असेल दृश्य ते महाराजांना दिसत असतं. म्हणून म्हणतात ना, स्वामींची सेवा करा, त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा. आजचा दिवस तुम्हाला माहीत आहे, पण भविष्यकाळात काय होणार आहे ते महाराजांना माहीत असतं, तुम्हाला माहीत नाही. एखादी गोष्ट महाराजांनी काढून जरी घेतली तरी तुमची इच्छा आणि तुम्ही म्हणाल तेच खरं, तुम्ही म्हणताय ही गोष्ट चांगली नाही तर चांगलीच नसणार असं बनून जो राहतो तो महाराजांचा इमानदार सेवेकरी असतो. तर असं आपण बनायला पाहिजे. तर स्वामी सेवा मार्गात येणं हे फार सोपं आहे, पण टिकणं फार कठीण आहे. आपण स्वामी सेवा मार्गामध्ये येतो, महाराजांना खूप गोष्टी मागत असतो, हे हवं ते हवं काय काय हवं, खूप विनवणी करत असतो. पण जर विचार केला तर स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही बरं का. आज तुमचे सगळे भोग सरकून तुम्हाला ते काही देऊ शकतात. तुम्ही आज मागितलं सुख संपत्ती, स्वामी देऊ शकत नाहीत का हो? ते देऊ शकतात. ते या ब्रह्मांडाचे मालक आहेत. हे ब्रह्मांडच त्यांनी बनवले. ह्या ब्रह्मांडात जेवढे लोक आहेत ना, जे सेवा करो अगर न करो, त्यांना सर्वांना स्वामींनी घडवले. त्यांना आयुष्य, जन्म सर्व काही स्वामींनी दिले. त्यांच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी स्वामी बघतात. पण स्वामींचं सेवेकरी बनणं म्हणजे संकटात स्वामींना फक्त म्हणतात ना, आपण लग्नाला निमंत्रण कोणाला सगळ्या दुनियेला देत नसतो. इथं खूप लोक आहेत, पण आपण आपल्या पाहुण्यांनाच देतो. तसं स्वामींचं आपलं असतं की आपण संकटात आलो की स्वामींना फक्त एक हाक द्यायची, ते आपल्यासाठी येतात. पण तुम्ही सेवा करत नसाल तर ते बिलकुल येत नाहीत. तर आपल्या आयुष्यात जे दुःख, संकट येत असतं ते स्वामींनी दिलेले नसते. आपल्या आयुष्यातील चांगलं व वाईट सर्व काही हे आपल्याच प्रारब्धातून आपल्याला मिळालेलं असतं. पूर्वजन्मीचं कर्म आणि प्रारब्ध हे कोणालाच चुकलेलं नाही. देवांनाही त्यांच्या कर्माचं व प्रारब्धाचं फळ भोगण्यासाठी या पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागला. मग या प्रारब्धाच्या फेऱ्यातून आपण कसे काय वाचेल बरं? आपण तर सामान्य मनुष्य आहे, म्हणून जन्माला आलो आहे. असं कृष्ण आणि राधा एकमेकांवर एवढं प्रेम करत होते, पण त्या पृथ्वी तळावर होते तेव्हा ते कधीच एक झाले नाही. मग आपण तर कोण आहे हो? अगदी साधे आणि सरळ मनुष्य आहे. मग देवाला जे चुकलं नाही ते आपल्याला कसं चुकेल? आज आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असेल तर महाराजांना मागतो, नाही दिली तर आपण चिडतो, रागवतो, त्यांची सेवा सोडतो, का तर त्यांनी ते दिलं नाही. पण कृष्ण हे स्वतः एक देव होते ना हो, मग त्यांना कुठं त्यांची राधा भेटली? मग तुम्हाला मिळावं याचं तुम्ही का आग्रह करून बसता?
मिळाली तर तुमची, नाही मिळाली तर तुमच्यासाठी ती पुढे जाऊन चांगली नाही, असं का नाही तुम्ही मानत? ज्या श्रीरामांचं 22 जानेवारी 2024 या दिवशी त्यांच्या मूर्तीचं अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना झाली. त्यांच्या आगमनाचा एवढा जल्लोष सगळ्या देशभरामध्ये केला गेला. देशभरातील लोक एकत्र आले. करोडोंमध्ये लोकांनी देणग्या दिल्या. त्या श्रीरामांना सोन्याचे अलंकार घालण्यात आले. ते जेव्हा ह्या पृथ्वी तलावर होते, तेव्हा त्यांचं आयुष्य कसं होतं? आयुष्यातील कित्येक वर्ष त्यांनी जंगलामध्ये वनवास भोगला. आपल्याला चालेल का हो? आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जर आदेश केला, की तू वनवासाला जा 10 वर्ष, 14 वर्ष, 20 वर्ष, जाईल का हो आपण? त्यांना सोडून देऊ, पण आपण जाणार नाही. पण त्या श्रीरामांनी आपल्या वडिलांच्या एका शब्दाचा मान राखला. त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी वनवास भोगला आणि अशा श्रीरामांनी स्वतः पृथ्वी तलावर असताना वनवास भोगला आणि त्या श्रीरामांना आज ते इथं देहामध्ये नसूनही आज सगळ्या दुनियेभरामध्ये त्यांचा जल्लोष केला जातो. मग तेही देवच आहेत ना हो. मग ते इथे होते तेव्हा त्यांना कुठं सुख भेटलं तेव्हा? नाही भेटलं ना. मग ते तर राजा होते. मग त्यांना राज्याचं पद भेटलं का? भेटलं, पण खूप उशिरा भेटलं. मग वनवास का भेटला? ते तर देव होते ना. मग त्यांनी वनवास का भोगला? त्यांना स्वतःचं कर्म बदलता येत नव्हतं का? प्रारब्ध बदलता येत नव्हता का? सुख त्यांना आणता येत नव्हतं का? पण नाही. प्रारब्ध आणि कर्मभोग हे कोणालाच संपलेलं नाहीये. कोणालाच ते सोडत नाही. ते प्रत्येकाला भोगूनच संपवावं लागतं. त्यामुळे कर्मभोग हे स्वामी आपल्याला पहिल्यांदा देतात. स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही. त्यांनी ठरवलं तर तुम्हाला ते आज सगळं काही सुख समाधान देऊ शकतात. पण महाराज आपले असं म्हणतात, की आज जर तुमचे भोग बाजूला सरकून जर स्वामींनी तुम्हाला जर सुखी ठेवलं, तर पुढील भविष्यकाळात तुम्हाला ते भोग भोगावेच लागतात. मग तुम्हाला आज नाही तर उद्या हे भोग भोगायचेच आहेत. मग स्वामी म्हणतात, मग माझ्या सेवा मार्गामध्ये आल्यानंतर तू पहिल्यांदा भोग भोगून संपव. मी आहे तुझ्याबरोबर. मी त्या भोगांची तीव्रता कमी करेल. पण तुझा भविष्यकाळ तरी सुखाचा जाईल. मग आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात केली, की खरंच अडथळे, त्रास, संकटेही आपल्याला येतात. पण संकट आल्यावर जर तुम्ही पटकन स्वामींची सेवा सोडण्याचा निर्णय घेतला, तर तुम्ही आयुष्यात पूर्णपणे हरलात बरं का. कारण भोग तर तुम्हाला भोगावेच लागतात. मग आज किंवा उद्या. पण भोग हे भोगूनच संपवावे लागतात. स्वामींची सेवा करत असेल, तर मग तुमचं प्रारब्ध कितीही वाईट असो, तुमच्या पूर्वजन्मीचं कर्म कितीही वाईट असो, पण महाराज तुम्हाला कधीही आयुष्यात हार मानू देणार नाहीत व तुम्हाला ते त्या प्रारब्धाच्या भोगामध्ये भोग भोगत असताना तुम्हाला ते कधी संपू देणार नाहीत. याची मात्र गॅरंटी आहे. भोग कितीही तीव्र असो, पण वेदना मात्र महाराज आपल्याला होऊ देत नाहीत. कारण आपण त्यांची सेवा करतो म्हणजे त्यांना शरण गेलेलो असतो. भोग भोगत असताना आपण स्वामींची सेवा चालू ठेवली, तर स्वामी आपल्याला फुलाच्या पाकळीप्रमाणे जपत असतात. कितीही काटे आपल्या पायामध्ये बोचण्यासाठी आले, तरी महाराज त्या पायांमध्ये आणि त्या काट्यांच्यामध्ये हात ठेवून आपल्याला अलगदपणे पुढे ढकलतात. मग ते महाराज म्हणजे आपली आई नाही का हो? आपली माऊली नाही का हो? मग त्या माऊलीला मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे पैसे खर्च करायचे? तुम्हाला तर तुमचा वेळ खर्च करायचा आहे. मग का नाही तुम्ही सेवा करत? का नाही त्यांना भेटायला जात? माणसाला जर वाईट वेळ आली तर माणूस 1000 वेळा त्या देवाकडे जातो, रडतो, हे हवं, ते हवं, काय हवं असेल तर मागतो, काही नाही दिलं तर चिडतो. पण कधी कुठला व्यक्ती आहे का हो, की जो एखादं मागायला गेला आणि ते मिळाल्यानंतर पुन्हा त्याचा आभारही मानायला गेला, स्वामी थँक्यू मला तुम्ही हे दिल्याबद्दल. असं कोण आहे का हो? असतात, नाही असं नाही, असतात, पण अगदी क्वचित. मग सगळे का हो नाही करत? रडायला मात्र सगळेच जातात. मग सुखास आल्यावर किंवा तुम्हाला जे हवं ते मिळाल्यावर मग का आभार मानायला जात नाही? खुश होऊन त्यांच्यापुढं हसरा चेहरा घेऊन का जात नाही हो? आपली आई आहे ना ती. आपलं लेकरू हसत आलेलं कुठल्या आईला आवडणार नाही. मग तुम्ही का नाही जात त्या माऊलीकडे? स्वामी सेवेत भोगांचा वेग स्वामी वाढवतात. आपण जेव्हा स्वामी मार्गामध्ये नवीन जातो तेव्हा खरंच बरं का, खरंच खूप त्रास होतो, खूप संकटं येतात. पण ते संकट आणि त्रास स्वामींची देण नसते. ती संकटं आणि त्रास आपल्या पूर्वजन्मीचं भोग आणि आपलं प्रारब्ध असतं, जे या जन्मामध्ये आपल्याला आलेलं असतं. तुम्ही स्वामींची सेवा करा अगर न करा, प्रारब्ध आणि कर्मभोग हे तुम्हाला भोगायचेच असतात. मग स्वामींची सेवा करत जर भोगलं, तर त्याचा त्रास आणि वेदना ह्या फार कमी होतात. अगदी अलगद त्यातून पुढे जाता तुम्ही. मग तुम्हाला अलगद पुढं जायचं आहे, की आयुष्यभर त्रास आणि संकट भोगतच पुढे जायचं आहे? महाराजांची नाही सेवा केली तरी तुम्हाला तो त्रास आणि संकट भोगावंच लागणार आहे. ते भोग, कर्मभोग तुम्हाला संपवावेच लागणार आहेत. मग ते त्रास आणि संकट जर कधीही कुठेही भोगायचंच आहे, तर स्वामींच्या छत्रछायेखाली का नाही भोगायचं?
तुम्हाला तुमच्या वेदना कमी करायच्या नाहीत का हो? तुम्हाला तुमचा त्रास, तुमचे भोग, तुमचे सगळं काही संपवायचं नाही का हो? तुमचा त्रास कमी करायचा नाही का? मग तुम्हाला का नाही स्वामींची सेवा करायची? का तुम्ही स्वामी मार्ग सोडतात? जर थोडा जरी त्रास झाला तर खूप लोक आहेत तिथे स्वामी मार्ग सोडतात. अहो, ती आपली आई आहे. तिला माहीत आहे आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट, काय द्यायचं, काय नाही. सगळं काही तिला माहीत आहे हो. आपल्याला वाटतं की आपल्यालाच कळतं. आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं, काय नाही हे आपल्यालाच कळतं. पण असं नाही. आपल्यापेक्षाही खूप चांगल्या प्रकारे आपल्या स्वामी आईला कळत असतं आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट. मग आपणच कसे सगळे निर्णय घेतो. आणि जो व्यक्ती स्वामींच्या सेवा मार्गामध्ये आल्यानंतर त्रास झाला म्हणून स्वामी सेवा मार्ग सोडतो, त्याचं काय होणार पुढे? कसं तो भोग? त्याला आयुष्यभर भोगच भोगावे लागणार कंटिन्यू. मग त्यापेक्षा तुम्ही एकदाच भोग भोगून संपवा ना. काय प्रॉब्लेम आहे? जर ते एकदा जर भोग भोगून संपले, तर माऊली, आपली स्वामी माऊली आपल्याला सुख समाधान द्यायला बसली आहे. स्वामी सेवा मार्गामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही एंट्री करता आणि सेवा मार्ग चालू करता, मठामध्ये जाता, स्वामींच्या ग्रंथांचं वाचन पठण करता, तेव्हा अचानक बघा तुम्हाला खूप जास्त प्रकारे त्रास, संकट यायला चालू होतात. जे नव्हतं तेही चालू होतं. मी सांगते तुम्हाला, मी स्वतः हे बघितलेलं आहे, मी भोगलेलं आहे. पण ते का होतं बरं? स्वामींना पण गडबड असते. जसं आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची गडबड असते, तशी स्वामींनाही गडबड असते. ही व्यक्ती माझी सेवा करते, हा माझा सेवेकरी आहे, तर ह्याचे भोग पटपट, पटपट संपवून त्याला सुख आणि समाधान आयुष्यामध्ये महाराजांना द्यायचं असतं. म्हणून स्वामी स्वतः आपल्या भोगांची तीव्रता आणि वेग हा खूप जोरात वाढवतात. म्हणून आपल्याला तो त्रास खूप जोरात होतो. पण जेवढा वेग ते भोगांचा वाढवतात ना स्वामी, तेवढ्या वेगाने त्या सेवा, भोग आपले संपतही असतात. मग त्यामुळे काय होतं, भोग लवकर संपले पटकन, की त्यानंतर आपण आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान भोगायला रिकामे झालो ना. आणि त्यानंतर स्वामी, जेव्हा तुम्ही त्यानंतरही टिकला, तुम्ही स्वामी सेवा मार्गात आल्यानंतर त्रास, संकट सहन करत करत टिकला, महाराजांच्या शरणामध्ये जाऊन राहिलात. कितीही त्रास हो, महाराज तुम्हाला सोडत नाही, असं जर बोललात, महाराजांच्यावरती कितीही संकट आलं तर विश्वास ठेवला, त्यांच्यावरतीच निसंकोचपणे विश्वास ठेवून राहिलात, तर पुढे जाऊन तुमचं जेव्हा भोग संपेल, त्यानंतर महाराज तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला मागायला काहीही उरणार नाही. मग काय हरकत आहे त्यांची सेवा करायला? भोग तर भोगायचेच आहेत, आज नाही तर उद्या. मग करा ना सेवा. त्यातून तुमचं वाईट तर काहीच होणार नाही. जसं की आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आज आपल्या आयुष्यात म्हणजे पूर्ण माणसं ह्या पृथ्वीतला जेवढे लोक आहेत, कुणाच्या असे नाही की इच्छा आणि अपेक्षा कमी-कमी होत चालल्यात. प्रत्येकाच्या इच्छा आणि अपेक्षा वाढतच चाललेल्या आहेत. प्रत्येकाचं तुम्ही पाहताय. आज आपल्याकडे सायकल असेल, तर सायकल चालवत-चालवतच आपण देवाला प्रार्थना करत असतो. टू व्हीलर हवी. टू व्हीलर आली की म्हणतो फोर व्हीलर हवी. फोर व्हीलर आली की म्हणतो आता एक अगदी चांगली गाडी हवी, जी 30-40 लाखाची आहे. ती घेतली की कोटीमध्ये जातो. पण आपल्या अपेक्षा कधी कमी होत नाहीत ओ. वाढतच जातात. मग जर एखादी व्यक्ती स्वामींना म्हणत असेल, की आता मी टू व्हीलरवर चालवतोय, आता मी टू व्हीलरवर किती दिवस राहायचं, मग आता मला फोर व्हीलर हवी. 1 दिवस मागतो, 2 दिवस मागतो, महाराजांची सेवा करतो, विनवण्या करतो, महाराजांना नारळ ठेवतो, महाराजांचे महाप्रसाद घालतो, का तर मला गाडी पाहिजे, घर पाहिजे. पण आजचा दिवस तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला ती आलिशान गाडी फार छान दिसते. तुम्हाला वाटतं तुम्ही आयुष्यामध्ये फिराल, खूप लोकांना दाखवाल माझ्याकडे गाडी आहे, तुम्ही पैसे गुंतवाल, ऐषारामाचं जीवन जगाल. पण तुम्ही स्वामी सेवेत आहे हे तुम्ही विसरताय. आजचा दिवस तुम्हाला दिसतोय, पण पुढचे दिवस महाराजांना दिसतात. आज जर तुम्ही एखादी वस्तू, एखादी गाडी जर महाराजांना मागितली आणि ती जर ते देत नसतील, तर तुम्ही समजून जायला हवं, की ते आपल्यासाठी पुढे जाऊन कुठेतरी घातक आहे. ती वेळ टळल्यानंतर महाराज तुम्हाला देणार. आज तुम्ही एखादी गाडी मागताय, की नाही महाराज मला ही गाडी हवी आहे. महाराज देत नाही तर त्यांचा संकेत समजा आणि सोडून द्या. योग्य वेळी ते बरोबर देतात. आणि तुम्ही आज 40 लाखाचं मागता, पण योग्य वेळ आल्यानंतर ते 80ची जुळणी करून देतात. 80 लाखाची वस्तूची जुळणी करून देतात. मग काय वाईट आहे हो? मग तुम्ही आज फोर व्हीलर मागता, पण जर का त्या महाराजांना दिसत असेल 1 वर्षानंतर ह्या फोर व्हीलरमध्ये हा जर बसला, तर त्या फोर व्हीलरमध्ये त्याचा ॲक्सिडेंट होणार आहे, जी त्याच्या मालकीची आहे. तर तुम्ही किती हो तुम्हाला तो मोठा फटका बसणार आहे. मग तुम्हाला नाही माहीत, पण ते महाराजांना आपल्या माहीत असतं सगळं. मग नको ना, जर महाराजांना मागूनही महाराज देत नसतील, तर त्यांचा तो संकेत समजा आणि सोडून द्या ती गोष्ट. असं समजा, की आज ती गोष्ट मागूनही महाराज देत नाहीत, म्हणजे ती आज आपल्यासाठी चांगली नाही. आज 10 लाखाची वस्तू मागताय, महाराज पुढे जाऊन 20 लाखाच्या वस्तूचं नियोजन करून ठेवलं असेल, तर नको का हो तुम्हाला? कशाला गडबड करून आपला जीव धोक्यात घालायचा? काही लोकांना महाराजांनी नाही असं उत्तर देऊनही ते त्या गोष्टीमध्ये पाय टाकतात आणि संकटामध्ये जातात. का?
नको ना, असं काहीच नको करायला आणि काहीच नको व्हायला. आपण स्वामी सेवेकरी आहे ना, महाराजांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा. आज आपण म्हणतो ना, एक आपण महाराजांना म्हणतो सोनं द्या, सोनं द्या. पण महाराज ते सोनं वगैरे सगळं आपल्याकडून काढून घेतात. आपण म्हणतो एवढी सेवा करतो का? असं का स्वामी? एवढी सेवा करूनही तुम्ही आमच्याकडल्या मौल्यवान वस्तू काढून घेताय. सोनं पाहिजे म्हणलं तर तुम्ही काढून घेतलं जे होतं ते पण. अरे पण तुम्ही विचार करा, आज सोनं काढून घेतात म्हणजे महाराजांनी 4 पाऊल तुम्ही पुढं गेल्यानंतर कुठेतरी दागिन्यांमधला किंवा रत्नांमधला एक अनमोल हिरा तुमच्यासाठी ठेवलेला असतो. मग सोनं चांगलं की हिरा चांगला? मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही सोनं मागता पण महाराजांना तुम्हाला हिरा द्यायचा असेल तर? नको आहे का तुम्हाला? कोणाला नको होतंय तेव्हा? पाहिजे तर आहेच आहे, पण आपल्याला कळलं पाहिजे महाराजांनी आपल्यासाठी खूप मोठ्या योजना करून ठेवलेल्या आहेत. योग्य वेळी महाराज योग्य ते आपल्या सेवेकऱ्याला देत असतात, पण तुम्ही निसंकोचपणे महाराजांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा जो व्यक्ती महाराजांची सेवा करतो व महाराजांची सेवा करत असताना त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, आज त्याला पायाला ठेच लागली तर तो म्हणत नाही महाराज तुमची सेवा करून हे काय झालं. तो म्हणतो ठीक आहे, ठेच लागली म्हणून मी 2 पावलं पुढं गेलो नाही, तिथूनच पाठीमागं आलो, म्हणजे याचा अर्थ पुढं जाऊन माझ्यासाठी काहीतरी वाईट होतं. असं म्हणणारा असतो तो महाराजांचा इमानदार आणि खरा सेवेकरी असतो, सच्चा सेवेकरी असतो. आणि सच्चा सेवेकरी जो असतो त्याला महाराज वेळोवेळी त्या येणाऱ्या संकटापासून सावध करत असतात. कधी स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, तर कधी कामामध्ये किंवा मार्गामध्ये त्याचे अडथळे आणून त्याला दाखवतात, की दृष्टांत देतात, की पुढे जाऊन तुला अडथळा आहे. मग तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना, की इथे अडथळा दिसतो, इथं काहीतरी झालं म्हणजे इथं वाट चुकीची आहे, पुढे जाऊन आपल्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही तिथेच थांबणं गरजेचं आहे. महाराज आपल्या सेवेकऱ्यासाठी कधीच काही वाईट असं नियोजित ठेवलेलं नसतं महाराजांनी. त्यांनी आपल्या सेवेकऱ्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. पण त्या देईपर्यंत तरी तुम्ही थोडासा दम धरा. एवढी गडबड करू नका. महाराजांनी नाही दिलं तर त्यांचा सेवा मार्ग सोडणं वगैरे असे निर्णय घेऊ नका. हे फार चुकीची गोष्ट आहे. देव आपल्याला देण्यासाठीच आहे. आज ज्या स्वामींच्याकडे तुम्ही एवढ्या गोष्टी मागता त्या स्वामींच्या अंगावरती कपडे सुद्धा नाही. त्याचा विचार कधी केलाय का? पण तरीही ते स्वामी तुम्हाला 2 हाताने देत असतात. घोडा, गाडी, बंगला खूप काही देत असतात तुम्हाला. दागिने, तुम्ही खूप काही गोष्टी मागत असता. कोणाला जमीन हवी, कोणाला घर हवं, कोणाला गाडी हवी. मग त्यांच्या अंगावर कुठं कपडे आहेत, त्यांचं कुठं घर आहे स्वतःचं म्हणून ते देतात तुम्हाला. मग तुम्हाला कळलं पाहिजे ना, ज्याच्या अंगावर स्वतःचे कपडे नाही तो तुम्हाला ह्या दुनियाभरातली सगळी सुखं देऊ शकतो. मग ज्याला तुम्ही आज एखादी गोष्ट मागता तो जर तुम्हाला देत नसेल तर तुम्हाला कळलं पाहिजे ना, की ती आपल्यासाठी आज चांगली नाही, पुढे जाऊन कुठेतरी ते चांगलं काहीतरी होणार असेल. म्हणून महाराजांनी त्यातून आज आपल्याला वाचवलं आणि अडवलं. हे तुम्ही का नाही डोक्यात घेत? बनायचंच असेल महाराजांचं सेवेकरी तर सच्चा सेवेकरी बना. वाईट वेळ आली तरी महाराजांची इच्छा म्हणा आणि महाराजांना फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा. त्यांना खुश ठेवा. ते तुम्हाला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. मग तुम्ही का नाही त्यांना ठेवायचं? बोला ना, वाईट वेळ आली तरी म्हणा, "स्वामी तुमची इच्छा." चांगली आली तरी म्हणा, "स्वामी थँक यू." का नाही तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं म्हणू शकत? का नाही महाराजांवर एवढा निःसंकोचपणे विश्वास ठेवू शकत? एकदा देवाऱ्यासमोर बसा किंवा महाराजांच्या प्रतिमेसमोर बसा, मारा ना त्यांच्याबरोबर गप्पा. आपल्या आयुष्यातलं दुःख आणि संकट तुम्हाला सगळ्या दुनियेला, शेजारी-पाजारी, पाहुण्यांना सांगायला आवडतं. ते रडून-रडून ऐकतात आणि गावभर हसत-हसत सांगतात. मग त्यात तुम्हाला तुमचं मन मोकळं झाल्यासारखं वाटतं. मग ते चांगलं आहे का? तुमच्या दुःखाचं तुम्ही प्रचार आणि प्रसार करता, हे तुमच्यासाठी चांगलं आहे का? तुमची सगळीकडे बदनामी होत असते, हे तुमच्यासाठी चांगलं आहे का? एकदा त्या आपल्या माऊलीसमोर बसून तुमचं दुःख आणि संकट व्यतीत करा त्यांच्यासमोर. बघा ते एक ना एक दिवस तुम्हाला वाटेल की तुमच्याशी ते बोलतायत. जे काय तुमच्या मनातील भावना असतील वाईट चांगल्या त्यांना सांगून बघा. बघा ते तुमच्याशी एक ना एक दिवस बोलल्यासारखे तुम्हाला वाटेल आणि ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतील. दुःख आणि संकट शेजारी-पाजारी, नातेवाईकांना सांगून ते कमी करत होत नाहीत, तर तुमच्या दुःखाचा व संकटाचा ते फक्त प्रचार आणि प्रसार करत असतात. तुमच्यावर पाठीमागून हसत असतात. तुमची किंमत तुम्ही तुमच्या हाताने घालवत असता. काय गरज आहे मग तुम्हाला इतरांना सांगायची? जर सांगायचंच असेल तर त्या माऊलीला सांगा. ती आपल्याबरोबर फार इमानदार आहे. ती आपल्या दुःखाचं कधी कुठं प्रदर्शन करत नाही. आपलं दुःख ऐकून घेऊन त्यात निरसन कसं करायचं, त्याच्यातून बाहेर कसं काढायचं, त्या त्रासातून आपल्याला मुक्त कसं करायचं, यासाठी आपली माऊली आपल्याबरोबर आहे. मग तुम्ही का सगळ्या दुनियेला सांगत बसता, की हे दुःख आहे, ते दुःख आहे, माझ्या घरात असं तसं, माझ्याकडे पैसे नाहीत, हे नाही, ते नाही. मग ते तुम्हाला काय चांगलं समजत असतील का? तुम्ही पैसे नाही, हे नाही, ते नाही म्हणल्यावर. महाराजांना सांगा ना, ते द्यायची जुळणी करतील.
शेजार-पाजारी सांगून तुम्ही तुमची व्हॅल्यू कमी करून घेण्यापेक्षा महाराजांना बोला. ते तुम्हाला जे काही नाही आणि जे काही चांगलं आहे ते तुम्हाला देण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून विनंती करत असते, महाराजांची सेवा करा. मी स्वतः महाराजांची कट्टर स्वामी सेवेकरी आहे. माझ्याही आयुष्यामध्ये अनेक संकटं जे मी तुमच्याबरोबर शेअरही करू शकत नाही, अशा प्रकारचे दुःख आणि संकट, त्रास मी झेललेले आहेत. इतके वाईट आणि इतक्या वाईट परिस्थितीतून मी स्वतः गेलेली आहे. पण मी कधीही महाराजांची सेवा सोडली नाही. जेव्हा जेव्हा संकट आणि त्रास माझ्यासमोर उभं राहिलं, तेव्हा फक्त महाराजांच्या केंद्रामध्ये, महाराजांच्या फोटोकडं, महाराजांच्या मूर्तीकडे बघून एवढंच बोलले, तुमची इच्छा, जशी तुमची इच्छा. पण आज ते मला प्रत्येक गोष्टीतून कधी कुठून तर कधी कुठून मला दृष्टांत देत असतात, मला दिसत असतात. आज आपल्यामध्ये एवढी ताकद पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत नाही गेलो, नेहमी आपणच त्यांची आठवण काढतो. आपलं प्रेम, आपण सेवेकरी म्हणून आहोत ना, तर आपलं प्रेम त्यांच्यावर एवढं पाहिजे की त्यांनाही आपली आठवण आली पाहिजे. आज तुम्ही जर रोज महाराजांच्या मंदिरामध्ये जात असाल, रोज त्यांचं दर्शन घेत असाल आणि एक वेळ तुमच्या अशी काहीतरी वेळ आली की बाबा तुम्ही नाही जाऊ शकत, तर तेवढी तुमच्या सेवा मार्गामध्ये, तुमच्या प्रेमामध्ये, महाराजांच्या विश्वासावर तुमचा इतका विश्वास आणि ती ताकद पाहिजे तुमच्या सेवा मार्गात किंवा सेवेमध्ये, की महाराजांनाही तुमची आठवण येईल आणि महाराज तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील. ते स्वप्नामध्ये येऊन त्यांचं दर्शन देऊन जातील. एवढी ताकद तुमच्या विश्वासामध्ये आणि सेवेमध्ये पाहिजे. कितीही संकट आलं तर महाराज तुमची इच्छा म्हणून हसत त्यांच्या पुढं गेलं पाहिजे. नेहमी आपल्यालाच महाराजांची आठवण येते, कधी कधी महाराजांनाही आपली आठवण आली पाहिजे. त्यासाठी किती सेवा मनापासून करावी लागेल. मी स्वतः घेतलेले हे अनुभव आहेत. रोज जाणारा महाराजांच्या मठामधील सेवेकरी एक दिवस जर नाही आला, तर महाराज दृष्टांत त्याला त्याच्या घरी जाऊन देतात. म्हणजे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मी स्वतः ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगते, महाराज ही छोटी मोठी गोष्ट नाही. ज्यांनी हे अख्खं ब्रह्मांड बनवलं, त्या ब्रह्मांडाची ताकद म्हणजे महाराज आहेत. आणि त्यांच्याकडून जर आपल्याला ताकद भेटत असेल दुःख आणि संकटाला फेस करण्याची, तर आपण खूप भाग्यवान आहे. प्रेम करायचंय ना तुम्हाला, इकडं तिकडं ह्या त्या व्यक्तीवर प्रेम करून मन तोडून घेण्यापेक्षा महाराजांच्यावरती करा ना. ते नाही धोका देत कधी कोणाला. महाराज नाहीत तुमचं मन तोडणार. तुमचं दुःख, त्रास एकमेकांच्याबरोबर तुम्ही शेअर करत असा, कुठे मित्र मैत्रीणमध्ये, कधी शेजारी पाजारी, तर कधी पै पाहुण्यांमध्ये. पण ते तुमच्या दुःखाच्या, त्रासाचं सगळं प्रदर्शन सगळ्या गावभर करत असतात, तुमच्यावर हसत असतात, तुम्हाला काडीची व्हॅल्यू देत नाहीत. मग कशाला त्यांच्याकडे जाता तुम्ही? तुम्हाला शेअर करायचंच आहेत ना तुमचं दुःख, त्रास, तर तुम्ही महाराजांच्या समोर बसा ना. रडू वाटलं रडा, त्यांच्याशी बोला, त्यांच्यावर रागावू वाटलं तर त्यांच्यावर रागवा. पण त्यांच्यावर रागवण्याचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवाल, अंतःकरणातून त्यांना प्रेम द्याल आणि प्रेम कराल. जेव्हा तुमच्या आयुष्यात वाईट गोष्ट घडली तरी स्वामींना बोलाल तुमची इच्छा, तेव्हा तुम्हाला अधिकार आहे त्यांच्यावरती रागवायचा. नंतर तुम्ही सेवाही करत नाही, त्यांचं नावही घेत नाहीत, आलात फिरून आणि त्यांना ओरडलात, असं का केलं तसं का, तुम्हाला बिलकुल अधिकार नाही स्वामींना बोलायचा. तुम्ही सेवा करा, त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा. चांगलं होऊ अगर वाईट होऊ, आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट जरी तुम्ही गमावली तरीसुद्धा तेव्हा म्हणा स्वामी तुमची इच्छा आणि त्यांच्याकडे बघून हसा. का ते तुम्हाला कमी पडतील? मग तेव्हा तुम्हाला अधिकार आहे त्यांच्याबरोबर भांडण्याचा, त्यांच्यावरती रागवण्याचा. तेव्हा तुम्ही त्यांना काही बोलू शकता, रागवू शकता, ओरडू शकता, भांडू शकता त्यांच्याबरोबर. कारण त्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं, तुमचा अधिकार आहे त्यांच्यावरती आणि ते स्वतः तुम्हाला ते अधिकार देतात. पण त्यासाठी तुम्हाला त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांचं पहिल्यांदा व्हा आणि नंतर त्यांच्यावरती अधिकार दाखवा. काही लोक तर अगदी स्वामी सेवा मार्गामध्ये येतात, स्वामींची सेवा थोडीफार करतात, थोडा जरी त्रास झाला, थोडं जरी काही उलटं झालं घरामध्ये किंवा काही आयुष्यामध्ये काही उलट्या गोष्टी घडल्या, तर आपल्या स्वामी माऊलींना शिव्या देतात. कोण आहे हो तुम्ही? माहीत आहे का तुम्हाला महाराज कोण आहेत, ते काय करू शकतात? पण वाईट बोलूनही महाराज तुमचं काही वाईट करत नाहीत बरं का. महाराज म्हणजे खूप मोठ्या सागरा इतकी माऊली आहे ती मोठी. त्यांच्या इतकं प्रेम करणं कोणालाच जमणार नाही. पण थोडं तरी त्यांच्यावरती करून बघा. 10% कराल ना तर पुढून 50% ते देतात.
रोज जर तुम्ही स्वामींना भेटण्यासाठी त्यांच्या मठामध्ये जात असाल तर तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या प्रेमामध्ये एवढं ताकद असली पाहिजे, स्वामींच्यावर जे तुम्ही प्रेम करता, स्वामींची जी सेवा करता त्यामध्ये इतकं बळ आणि ताकद असली पाहिजे. एक दिवस जरी तुमच्या मठामध्ये तुम्ही जर गेला नाही स्वामींना भेटायला, तर त्या स्वामींनी तुम्हाला भेटण्यासाठी, दृष्टांत देण्यासाठी आणि तुमच्या पुढे येण्यासाठी, तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या घरापर्यंत आलं पाहिजे. याला म्हणतात स्वामींचा कट्टर सेवेकरी, याला म्हणतात तुम्ही स्वामींना मिळवलं. मग तुम्ही करता का हो एवढं? एवढा विश्वास तुमचा आहे का त्यांच्यावरती? पण मी म्हणते तुम्ही ठेवून बघा विश्वास, तुमचं कधीच वाईट होणार नाही. मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये घेतलेले अनुभव आहेत. स्वामींसारखी माया अख्ख्या दुनियेत कुठेही नाही. ज्या जन्मदा त्यांनी आपल्याला हे जीवन दिलं तेही एक दिवस तुमची साथ सोडतील. जे आपली रक्ताची नाती आहेत तीही एक दिवस तुमची साथ सोडतील. ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही म्हणतात ना, हा माझा जिगरी आहे, ही माझी जिगरी आहे, वेळ आल्यावर ते सुद्धा तुमची एक वेळ साथ सोडतील. पण ही माऊली आपली कधीच साथ सोडत नाही. प्रेम करायचंय तर स्वामी माऊलीवर करा, जीव लावायचंय तर आपल्या स्वामी समर्थांच्या वरती लावा. तिथे धोका कुठेच नाही. हे नातं म्हणजे या दुनियेतलं सगळ्यात मोठं अनमोल नातं आहे. स्वामींच्या बरोबर नातं जोडून तर बघा. आज जी तुम्हाला मी माहिती दिली या व्हिडिओमधून, हे सांगण्यापाठीमागं, ही एवढी माहिती तुम्हाला दिली, आज मी बोलले एवढं तुमच्यासमोर, ह्या पाठीमागे माझा एकच उद्देश आहे की तुम्ही प्रेमही स्वामींच्यावर करा, विश्वासही त्यांच्यावरती ठेवा, तिथून तुम्हाला धोका भेटणार नाही. हा माझा शब्द आहे. मी स्वामींची 6 ते 7 वर्ष झालं कट्टरपणे सेवा करते. कितीही वाईट वेळ आली तर त्यांचा मला कधीही विसर पडत नाही, त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. आज आपण स्वामींच्यावर एवढं प्रेम करायचं की ठेच लागलं तरी प्रत्येकाच्या तोंडात येणारा पहिला शब्द असतो आई ग. पण स्वामींच्यावर प्रेम करणारे असतात ना, त्यांना ठेच लागली तर त्यांच्या तोंडातून पहिला येणारा शब्द म्हणजे स्वामी हा असतो. असे बना ना स्वामींसाठी. त्यांच्या इतकं विश्वास ठेवा, इतकं प्रेम द्या त्यांना की तुमच्या प्रत्येक दुःखात, संकटात, तुमच्या डोळ्यातून येणाऱ्या प्रत्येक थेंबातून सुद्धा ते तुम्हाला भेटायला आले पाहिजेत. तुमच्या संकटात न बोलवताही ते तिथं हजर राहिले पाहिजेत. तुम्ही जीव तर लावता, पण कोणावरही लावता, कधी कोणावर कधी कोणावर, आणि ते तुमची एक ना एक दिवस साथ 100% सोडतात का, तर सोडतातच. मग महाराजांच्यावरती ठेवून बघा ना विश्वास. मी स्वतः हे अनुभवलेले आहेत म्हणून तुम्हाला 100% खात्रीने सांगते, महाराजांसारखी साथ ह्या अख्ख्या दुनियेमध्ये तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. एकदा विश्वास ठेवून बघा. सेवा मार्गात नसाल तर सेवा मार्गात येऊन बघा, महाराज काय देतात ते बघा. आज झाला त्रास तरी भोगा. झालेल्या त्रासावरती महाराजांना बोला जशी तुमची इच्छा, आणि सेवा मार्गात राहा, महाराजांच्या शरणात राहा, त्यांच्या चरणात राहा. जे होईल चांगलं वाईट ती महाराज तुमची इच्छा, तुम्हीच आमचे सर्व काही असं म्हणून राहा. त्यांचं मन जिंका. इथं आपण कोणाचीही मन जिंकायला बसतो, काही उपयोग नाही. ते नसतात तुमचे. पैसेवाल्यांच्या मागं फिरायचं वगैरे ते नसतात तुमच्या वेळेला. महाराजांचं मन जिंका. खूप पैसा असेल ना तर महाराजांच्या सेवा मार्गामध्ये, सेवा मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी तिथे गुंतवा. लखपती असाल तर करोडपती करतील ते परत तुम्हाला. आणि माझं हे व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करा, स्वामींच्यावर विश्वास ठेवा, आणि कितीही संकट दुःख आलं तर फक्त स्वामींना बोला, इतर कोणालाही बोलत जाऊ नका. अनेक अनुभव घ्या. स्वतः सेवा करून स्वतः महाराजांचे अनुभव घ्या. महाराज काय देतात, कसं देतात स्वतः पहा, आणि स्वामी सेवा मार्गातून कधीही बाहेर पडू नका. तुमच्या आयुष्यातील कितीही मोठं संकट असो, कितीही मोठा त्रास, कितीही दुःख असो, महाराज एक ना एक दिवस तुम्हाला त्यातून काढणार बाहेर. आजचा दिवस वाईट असेल तर 4 पावलानंतर येणारा दिवस हा चांगलाच असतो, हे कधी विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील, इथून पुढेही तुम्हाला पाहायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा. म्हणजे येणारे रोजचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील, समजत राहतील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जर तुमच्या आजूबाजूला कुठेही जर कोणी दुःखात, त्रासात तुम्हाला दिसलं तर महाराजांचे विविध अनुभव तुम्ही इथे ऐकून त्यांना सांगा. अगर यातील व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करा. अगर जर तुम्हाला कोणी वाटत असेल की कोणाला स्वामी सेवेची खूप गरज आहे, कोणीतरी तुम्हाला त्रासात, दुःखात खूप दिसत आहे, तर त्याच्या दुःखाचं प्रदर्शन करण्यापेक्षा त्याला जाऊन भेटा,
त्यांना स्वामी मार्गामध्ये येण्यासाठी विनंती करा. महाराजांच्या प्रचिती त्यांना सांगा, महाराजांचे अनुभव त्यांना सांगा. सेवा कशी करायची तुम्हाला माहीत असेल तर त्यांना माहिती द्या. किंवा जर मानसिकरित्या खूप कोणी त्रासाने दुःखाने खचलेला असेल तर त्यांना नक्की माझी लिंक त्यांना शेअर करा आणि या लिंकवरती त्यांना येणारे प्रत्येक व्हिडिओ त्यांना पाहायला सांगा. आपल्यामुळे एका जरी व्यक्तीचा त्रास, दुःख, डिप्रेशन, टेन्शन जर कमी झालं तर खूप पुण्य आपल्या खात्यावरती जमा होईल आणि ते माझ्याबरोबर तुम्हीही त्यामध्ये असाल. त्यामुळे जर कोणाला दुःखी वगैरे त्रासलेलं कोणी दिसत असेल तर त्यांना नक्की या लिंकपर्यंत पोचवा आणि स्वामी मार्गामध्ये येण्याचं पुण्य तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या, तुमच्या भाग्यामध्ये लिहून ठेवा. स्वामींच्या सेवा मार्गामध्ये एखादा सेवेकरी जोडणे म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम आहे. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये कधीच माघार घेऊ नका. तुमचा दुश्मन जरी तुम्हाला तसं जर दुःखात त्रासात जर कधी दिसत असेल, तुम्ही त्याचं इतर वेळी तोंडही पाहत नसाल तरीसुद्धा तुम्ही एकदा त्याला जाऊन भेटा आणि स्वामी मार्गामध्ये येण्यासाठी विनंती करा. नाही त्या दुश्मनाने तुमच्या पुढे जर शरण गेला तर विचारा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, व्हिडिओ पाहत जा, स्वामींची सेवा करा, स्वामींच्यावर विश्वास ठेवा आणि प्रेम फक्त स्वामींच्यावरती करा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.